नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। प्रवाशांची हरवलेली बॅग परत, बसस्थानक कर्मचाऱ्यांची प्रामाणिकता। परभणी बसस्थानकात हरवलेली बॅग प्रवाशांना परत, कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे रोख सोने सुरक्षित। परभणी बसस्थानकावर कर्मचाऱ्यांच्या सतर्क आणि प्रामाणिकतेचा उत्कृष्ट नमुना पाहायला मिळाला। हरवलेली बॅग संबंधित प्रवाशाला सुखरूप परत करण्यात आली। मिळालेल्या माहितीनुसार सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास बसस्थानकावर फेरी मारत असताना एका महिला प्रवासी आणि त्याचे पती यांनी कर्मचाऱ्याशी संपर्क साधला। त्यांनी सांगितले की संभाजीनगर ते देंगलूर मार्गावर बसमध्ये त्यांची निळ्या रंगाची बॅग विसरली आहे। प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार बॅगमध्ये सुमारे 13 ग्रॅम सोन्याची पोत, 7 ग्रॅमची अंगठी तसेच रोख रक्कम 10,500 रुपये आणि लग्नासाठीचे कपडे व आहेरांचे साहित्य होते। कर्मचाऱ्यांनी तात्काळ तिकिटाची पडताळणी करून संबंधित बसच्या वाहकाचा शोध घेतला। देंगलूर आगारातील वाहतूक हुसेन यांच्याशी संपर्क साधून बॅगबाबत माहिती देण्यात आली। त्यानंतर संबंधित बॅग परभणीकडे येणाऱ्या बसद्वारे पाठवण्यात आली। नांदेडहून परभणीकडे येणाऱ्या बसमधून चालक पठाण आणि वाहक वळसे यांनी बॅग सुरक्षित आणून दिली। बसस्थानकावरील वाहतूक नियंत्रक नलावडे, राम तिडके तसेच पोलीस चौकीतील वावळे मॅडम व इतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सदरील बॅग प्रवाशाला सुपूर्द करण्यात आली। या संपूर्ण प्रक्रियेत सुरक्षा रक्षक रेवणवार बालासाहेब यांनी विशेष परिश्रम घेतले। प्रवासी दिनेश नामदेव कांबळे व संगीता कांबळे राहणार धारणी, जिल्हा अमरावती यांनी त्यांच्या प्रामाणिकतेबद्दल मनापासून आभार मानले आणि अभिनंदन केले। आज दिनांक 19/4/2026 रोजी आमचे सुरक्षा रक्षक रेवणवार यांनी नाही का एक बसस्थानक बस स्टँडमध्ये तुमचं नाव आहे संगीता दिनेश कांबळे या बसमध्ये बसल्या होत्या। अचानक त्या उतरल्या आणि त्यांची बॅग नाही का बसमध्ये राहिली विसरून। ते बसमध्ये विसरून राहिल्यानंतर हे लक्षात आलं आमचे ते सुरक्षा रक्षक परभणीचे आले असते। रेवणवारांनी कॉल केला बस स्टँडने त्यांची बॅग हरवलेली म्हणून। त्याला कॉन्टॅक्ट पूर्ण करून ती बॅग परत त्यांच्या हस्तगत ताब्यात घेतली। मग ती बॅग उघडली असता त्या बॅगमध्ये कमीत कमी 1-1.5 तोळा सोनं होतं। त्यांनी पूर्ण सर्वांना कॉन्टॅक्ट केले, हे कुठे आहेत काय नाही कॉन्टॅक्ट वगैरे करून संगीता कांबळे यांना बोलून घेतले प्रत्यक्षासमक्ष आणि आमच्या समक्ष रेवणवार सुरक्षा रक्षक आहे ते आपल्या परभणीचे ST आग्रामध्ये भरपूर इथं पण दिवस चालू प्रमुखपणे काम करतात। कधी पण याचं काम एकदम चोखपणे असते। बस स्टँडमध्ये कंटिन्यू ड्युटी असते त्यांची। आणि मग त्यांची बॅग भेटून यांना सोनं आमच्या समक्ष दिलेलं आहे। दिनेश कांबळे आज आमची बॅग इथं परत कसं झालं ते सांगा। बॅग परत केली त्याने आणि काय काय होतं तुमच्या त्याच्यामध्ये? मंगळसूत्र होतं, अंगठी होती आणि पैसे किती होते? 7-8 सदरचं आपलं जी बॅग गेली होती गाडीमध्ये ती बॅग आपल्या पूर्णपणे परत मिळाली का? आपल्या वस्तू पूर्ण मिळाल्या का? आपले पैसे पूर्ण मिळाले का? ठीक आहे। सदरी 10:30 प्रवासी जालना ते नांदेड प्रवास करीत असताना बाथरूमसाठी उतरून वाहकाला सांगितले असता ताबडतोब वाहकाने पाहिले असता हे बाथरूमला गेल्यामुळे गाडी परत गेली व तो प्रवासी माझ्याकडे, मी सुरक्षा रक्षक रेवणवार माझ्याकडे आले व मला सांगितले की सर माझी अशी बॅग विसरली आहे। मी त्यांच्या तिकीटच्यानुसार सदरी त्या देगलूर आगाराच्या वाहकाला फोन करून सदरीची माहिती सांगितली असता देगलूरचा वाहक मला की साहेब ह्या ठिकाणी बॅग आहे। सदरी ती वाहकाची बॅग बोलून परत दुसऱ्या गाडीला बोलून घेऊन 0 फाट्याहून ती बॅग आली असता सदरी प्रवाशाची बॅग ही स्वतः त्या प्रवाशाला मी परत करत आहे। त्याच्यामध्ये जवळपास 5 ते 6 ग्रामची अंगठी आहे व जवळपास 8 ते 10 ग्रामचं त्यांचं पोत आहे, मणिमाणूस आहे व नगदी स्वरूपात जवळपास 8 ते 10 हजार रुपये आहेत व स्वतः महत्त्वाचे कागदपत्र आणि त्यांची कपडे हे त्यांना बसस्थानकावर वाहतूक नियंत्रक कक्षासमोर, वाहतूक नियंत्रकाच्या समोर व बसस्थानकावर पोलीस कर्मचारी यांच्या समक्ष मी त्यांना परत करत आहे। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।